वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवास उत्साही वातावरणात प्रारंभ. देश विदेशातून हिंदू संघटनांचे 450हून अधिक प्रतिनिधी उपस्थित. अमेरिका येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सचे डॉक्टर निलेश नीलकंठ ओक यांच्या उपस्थितीत झाले उद्घाटन. सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित आहे, कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. या शब्दप्रमाणाचा आपणही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशातील 500 ते 600 विद्यापीठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केलं जातं. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आलं आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असं स्पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सचे डॉक्टर निलेश नीलकंठ ओक यांनी केलं. ते श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथील वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विश्वगुरू भारताचे बलस्थान सनातन हिंदू धर्म यावर बोलत होते. या महोत्सवासाठी इंडोनेशिया येथील रस आचार्य डॉक्टर धर्मयश, आफ्रिका येथील इस्कॉनचे श्रीवास दास वनचारी, महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे परमपूज्य स्वामी निर्गुणानंद पुरी, श्री स्वामी अखंडानंद गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, संत राम ज्ञानीदास महात्यागी महाराज, परमपूज्य संतोष देवजी महाराज, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महंत डॉक्टर अनिकेत शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतवीर हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर यांच्यासह देश विदेशातून हिंदू संघटनांचे 450हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे, स्वामी प्रणवानंद सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर आदींनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी रुग्णांची सेवाश्रुषा साधना म्हणून कशी करावी आणि अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध या 2 मराठी पुण्यपाप यांचे प्रकार आणि परिणाम आणि पापांचे दुष्परिणाम घालवण्यासाठी प्रायश्चित्ते या 2 तेलुगू तर गुरूंचे महत्त्व या तमिळी भाषेतील एका ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महोत्सवाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झालं. यावर्षी हिंदू धर्मासाठी कार्य करताना मृत्यू पावलेल्या सर्व ज्ञात अज्ञात हिंदू धर्मप्रेमींना सद्गती मिळावी यासाठी सनातन संस्थेचे पुरोहित साधक श्री सिद्धेश्वर करंदीकर आणि श्री अमर जोशी यांनी मंत्रपठण केलं.